नमस्कार, मी भारती. श्रेयाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवतोय पोह्यांची चकली. चला तर आपण साहित्य बघून घेऊ. 1 वाटी पोहे, त्याच वाटीने अर्धी वाटी फुटाण्याची डाळ आहे. 3 चमचे तीळ आहेत. तळण्यासाठी तेल घेतले. 1 चमचा बटर घेतले. मीठ घेतले. मिरची पावडर घेतली. ओवा घेतला आहे आपण. हळद आणि धना पावडर. इथं त्याच वाटीने आपण 1.5 वाटी तांदळाचं पीठ घेतोय. ज्या वाटीने आपण पोहे घेईल त्याच वाटीने 1.5 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आता फुटाण्याची डाळ आणि पोहे आपण मिक्सरला त्याची पावडर बनवून घेऊ. चला तर आता हे आपण फुटाण्याची डाळ आणि पोहे बारीक करून घेतलेत. आता आपण तेल आणि बटर दोन्ही थोडंसं नाश्त्या चमच्याने 4 चमचे तेल आणि 1 चमचा बटर असं आपण गरम करून घेऊ. हे आता आपण गरम करून घेऊ. थोडंसं ते गरम होईपर्यंत आपण आता पीठ चाळून घेऊ. हे बघा, आता हे आपण पोह्याचं पीठ आणि पोहे आणि फुटाण्याच्या डाळीचं पीठ आपण चाळून घेतलंय. त्यात आता आपण घालतोय 1.5 वाटी तांदळाचं पीठ. आपण टाकतोय अर्धा चमचा हळद. इथं 1 चमचा आपण ओवा घेतलाय. आपण नाश्त्याच्या चमच्याने हे 3 चमचे तीळ घेतले. तीळ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. एक चमचा धना पावडर. 2 चमचे आपण मिरची पावडर घेतोय. तिखट आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतोय. आणि 2.5 चमचे म्हणजे मिरची पावडर घेतली. चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ. मीठ आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय. आता आपण हे कडकडीत मोहन जे आहे ते आपण त्याच्यावरती पिठावरती ते घालून घेऊ. आता हे आपण पाणी गरम व्हायला ठेवलंय. आपण थंड पाण्यात पीठ मळणार नाही, आपण गरम पाण्यातच पीठ मळून घेतोय. तोपर्यंत 1-2 मिनिट आपण पाणी गरम होस तर असं मिक्स करून घेऊ थोडंसं. असं. चला तर आपण हे तेल आपण सगळं पिठाला चोळून घेतले. आपण आता गरम पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं. थंड पाण्याने पीठ मळायचं नाही, गरम पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं. हे बघा, मी गरम पाणी केलं. पीठ आपण मळून घेऊया. असं थोडंसं चमच्याने अगोदर हे असं फिरवून घ्यायचं. आता आपल्या हाताला असं जसं हे होईल तसं चोळून घेऊ.
ही चकली संपेपर्यंत एकदम अशीच कुरकुरीत अशी राहते. या पद्धतीने चकली बनवून बघा, खूप छान होते चकली. ना आपण भाजणी किंवा काय केलेलं नाही, आपण पोहे आणि तांदळाच्या पिठाची चकली करून घेतोय. हे बघा, आपलं पिठाचा गोळा मळून तयार आहे. हे अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून घ्यायचा. जास्त असा एकदम मऊ पण मळून घ्यायचा नाही आणि एकदम कडक पण ठेवायचं नाही. जास्त मऊ केला तर मग त्याचे काटे छान येणार नाहीत. हे असंच थोडंसं घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा पिठाचा. चला तर आपण आता एक एक चकली करून बघू आपण. हे आपलं पीठ भिजवून तयार आहे. असा घट्टसर असा गोळा तयार झालाय. आपण आता ह्यातलं थोडंसं पीठ घेऊया. मी कोमट पाणी केलंय. कोमट पाण्याने थोडंसं मळून घ्यायचं ते पीठ. जास्त पातळ पण करायचं नाही, जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. हे बघा, हे असं मळून घ्यायचं. मी सोऱ्या घेतलाय. सोऱ्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊ. आता हे सोऱ्यात हे करू. सोऱ्यात आपण असं पीठ भरून घेऊ. चला तर आपण ही चकली अशी काढून घेऊ. हे बघा, हे असे छान अशी काटेरी आपली चकली झाली. ही आतली साईड आणि ही बाहेरची साईड अशी थोडीशी आपण दाबून घ्यायची, म्हणजे तेलात सोडलं तर ती विरघळत नाही, ते सुटत नाही चकली. हे बघा, हे दुसरे पण मी पाडून घेते. अशा 2 चकल्या मी पाडून घेतल्यात. आपण तेल तळायला ठेवत. आपण हे तेल गरम व्हायला ठेवलंय चकली तळण्यासाठी. हे तेल गरम झालं की आपण चकल्या इथं करून ठेवल्या त्या चकल्या आपण तळून घेऊ. हे बघा, आपण टाकलेलं पीठ असं पटकन वरती येते. आपलं तेल काढले. आपण चकली आता त्यात तळण्यासाठी ठेवून देऊ. हे बघा, चकलीला लगेच हलवायचं नाही, एक थोडा वेळ अशीच ठेवायची. थोड्या वेळाने ती आपोआप चकली हे बुडबुडे कमी होतील त्यावेळेस आपण थोडंसं हलवायला घ्यायची. चकली आपोआप ती वर येईल. गॅस मी कमीच ठेवलाय. हे बघा, आपले चकलीचे वरती बुडबुडे तेलाचे कमी झाले. आपण हे काही असे पलटून घेऊ.
ही बघा आपली चकली आता वरती तरंगते, म्हणजे हे तळून तयार झाली आपली चकली. हे आता आपण काढून घेऊ. तयार आहे, अजिबात तेलकट नाहीत. हे बघा, हे बघा आपल्या पोहेच्या चकल्या तयार आहेत, एकदम काटेरी छान अशा. हे बघा, अजिबात तेलकट नाहीत, अजिबात तेलकट होत नाहीत. एकदा नक्की करून बघा आणि एकदम खुसखुशीत. हे बघा, खूप छान होते अशा. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. हे बघा चकली.